नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील साडे या गावामध्ये आहोत. आपल्यासोबत एक प्रयोगशील शेतकरी आहेत. यांनी शेवग्याच्या पाल्यापासून एक पावडर तयार केलेली आहे. ती जवळजवळ 300 आजारावर चालते आहे आणि चांगले रिझल्टही आहेत. तसेच त्यांनी शेवग्याच्या झाडाच्या डिंकापासून त्याच्या गोळ्याही केलेल्या आहेत, टॅबलेट केलेले आहेत, आपण या ठिकाणी पाहू शकता. तसेच शेवग्याच्या शेंगा वाळवून ठेवलेल्या आहेत. म्हणजे ज्यावेळेस शेवग्याच्या शेंगा मार्केटमध्ये अवेलेबल नसतात त्या टायमिंगमध्ये हे वापरू शकणार आहे. अशा अनेक प्रोडक्ट यांनी तयार केलेले आहेत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून अशा शेतकऱ्याशी आपण भेटणार आहोत, जे की नवनवीन आपल्या शेतीमध्ये प्रयोग करत आहेत आणि मानवाच्या आरोग्यासाठी चांगले असे प्रोडक्ट बनवत आहेत. नमस्कार सर, आपला परिचय. मी महादेव मोरे, गाव साडे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. ठीक आहे सर, आपण सध्या कोणकोणते प्रोडक्ट्स तयार केलेले आहेत? सध्या आपण शेवग्याची जी पानं आहेत एकदम चांगल्या अशा पद्धतीने वाळवून त्याला धुवून ड्रायरमध्ये त्याची पावडर बनवतो. ही जी पावडर आहे आपली ही जवळजवळ 300 पेक्षा जास्त आजार, मग तुमचे गुडघेदुखी असेल, सांधेदुखी, BP, शुगर, पोट साफ न होणे किंवा जे काही तुमचे हाडाचे विकार आहेत, सांधेदुखी म्हणा, गुडघेदुखी असेल, कॅल्शियमची कमतरता असेल, म्हणजे आयरन, व्हिटॅमिन खूप मोठ्या प्रमाणात यामध्ये आहे. प्रोटीन आहे, कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे. आणि जगाने जवळजवळ आता मोरिंगा पावडरला सुपरफूडची मान्यता दिलेली आहे. तर आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय चांगलं असं हे प्रोडक्ट आहे. BP, शुगरसाठी सुद्धा लोक वापर करतात किंवा जे काही आजार आहेत आज 300 पेक्षा, अँटीऑक्सिडंट आहे, कॅन्सरसारख्या आजारावर देखील चांगल्या अशा पद्धतीने हे काम करतं. तर याचं नियमितपणे जर सेवन केलं तर आपण म्हणजे आपलं आरोग्य चांगलं राहतंच. त्याचबरोबर आपलं जे काही शरीराची झीज वगैरे झालेली आहे ती सगळी भरून निघते, कॅल्शियम वगैरे कमी असेल तर. हे साधारणतः म्हणजे कुठले वयातील लोक खाऊ शकतात. 10 वर्षापुढील मुलं किंवा मग 5 वर्षापुढील घेऊ शकतात, पण मात्रा कमी घ्यावी लागते. 10 वर्षापुढील जर असतील तर साधारणतः 2.5 ग्रॅम 2 टाईम सकाळ संध्याकाळ कोमट पाण्यात मिक्स करून घेऊ शकतात. किंवा जे काही लोक असं म्हणजे कुस्तीपटू आहेत किंवा खेळाडू आहेत किंवा जिम वगैरे करतात ते लोकसुद्धा नियमितपणे प्रोटीन वगैरे हाय असल्यामुळे या पावडरचा नियमितपणे वापर करतात. आणि आरोग्यासाठी अतिशय चांगली अशी, म्हणजे तुमचं अगदी BP, शुगरसुद्धा नॉर्मल होऊ शकतं 6 महिन्यामध्ये. किंवा इतर कुठलाही तुमचा आजार असू द्या, वजन कमी होणे किंवा तुम्हाला अशक्तपणा वाटत असेल, काही कमजोरी असेल, तर सगळ्या गोष्टी या पावडर जर नियमितपणे सेवन केली तर अतिशय चांगले रिझल्ट येतात. आणि याचा साईड इफेक्ट कुठलाच नाही. हे जे आहे हे आपण वनस्पतीचा जे शेवग्याचं झाड आहे त्याच्या पानांपासून बनवलेली पावडर आहे. आज याला खूप मोठी डिमांड आहे. अगदी लोकलपासून ते जागतिक लेवलपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात याला मागणी असते. ठीक आहे सर, आता हे घेण्याची पद्धत काय असते साधारणतः, कशी घ्यायची? पाण्यामध्ये शक्यतो आपण 2-3 पद्धतीने घेऊ शकतो. कोमट पाणी केलं, नॉर्मल पाण्यात घेतलं तर मिक्स होत नाही, वरी तरंगते. आणि कोमट पाणी घेतलं चमच्यानं ढवळलं तर पूर्ण मिक्स होते, ते आपण पिऊ शकतो. किंवा तुम्ही एकतर मग भाजीमध्ये टाकून बी खाऊ शकता. तुमचं जे काही आटा असतो आट्यामध्ये मळून देखील चपाती भाकरी बनवू शकता. किंवा दही वगैरे आहे तर दह्यामध्ये टाकून देखील मिक्स करून घेऊ शकता. घेण्याचे म्हणजे असे 3-4 पद्धतीने घेऊ शकता. ठीक आहे, म्हणजे अनेक आजारावर उपयुक्त आहे. हो, तुम्ही जर गुगलला सर्च केलं शेवगा पावडरचे फायदे किंवा मोरिंगा पावडर बेनिफिट तर तुम्हाला 300+ आजारावर कसं काम करतं याचं सगळं डिटेल येतं. आज मार्केटमध्ये ऑनलाईनला खूप सारे ब्रँड आहेत किंवा खूप साऱ्या कंपन्या आहेत, पण प्रॅक्टिकली आपण करणं आणि मार्केटमध्ये जे असतात कंपन्या ते बाजारातनं खरेदी केलेला असतो. क्वालिटी कशी काय माहीत नसतं किंवा ते कशा पद्धतीनं बनवलं आहे. आपण एकदम प्युअर, एकदम म्हणजे एक पान तोडून त्याला स्वच्छ धुवून त्यानंतर मग आपण ड्रायरमध्ये वाळवून एकदम हायजेनिक पद्धतीने बनवतो. त्याच्यामुळं येणारे रिझल्ट हे चांगले असतात. आज मार्केटमध्ये जर तुम्ही बघितलं ऑनलाईन साईटला तर ते शेतकरी नाहीत प्रॉपर. जो माणूस स्वतःच त्यामध्ये काम करतो त्याची क्वालिटी असेल किंवा त्याचे जे हे गुणधर्म आहे ते मूळ तसे टिकवून ठेवले जातात. आज मार्केटमध्ये जे मिळते पावडर 100 रुपये किलोपासून देखील पावडर मिळते, पण त्याची जी क्वालिटी आहे त्याचे गुणधर्म आहेत ते उघड्यावरती उन्हामध्ये वाळवलेलं असतं किंवा काही त्याच्यात धूळ, जंतू, कीटक यांचा संपर्क आलेला असतो. त्याचे न्यूट्रिशन व्हॅल्यू कमी झाले असते. आणि चांगले जर क्वालिटीचे घेतले तर चांगले रिझल्ट आहेत, नाही तर कमी क्वालिटीचे घेऊन त्याचे रिझल्ट काही मिळत नाहीत. मग बरेचसे लोक वापरतात ऑनलाईन वगैरे मागवून, पण त्यांना प्रॉपर रिझल्ट येत नाहीत. मग ते म्हणतात की हे काय नाही, मग काहीतरी म्हणजे रिझल्ट येत नाही, फुकट घेतलं, पैसे वाया गेले.
जर चांगले रिझल्ट आणि दोन्ही गोष्टी पाहिजे असेल, आरोग्य चांगलं, तर मग एकदम चांगल्या पद्धतीने केलेली पावडर जर घेतली तर त्याचेच फायदे चांगले मिळतात. ठीक आहे. म्हणजे शेतकरी बंधूंनो, शेतकऱ्याने तयार केलेली पावडर आहे. अगदी तळमळीनं सांगत आहेत की चांगल्या पद्धतीनं घरामध्ये ड्रायर आहे यांच्याकडे आणि अगदी उत्तम असे ग्रीन हे पावडर आपण पाहू शकता. याचा हिरवेपणा थोडक्यात. हो, हिरवेपणा आणि गुणधर्म आहे असे टिकून असतात. असे टिकून आहे. ठीक आहे सर. त्यानंतर आपला हा डिंक आहे, जो शेवग्याचे जे झाड आहेत ना त्याच्यापासूनच आपण हात काढलेला आहे. मार्केटमध्ये आणि आपल्यामध्ये जर बघितलं तर खूप फरक आहे यामध्ये क्वालिटीमध्ये. मार्केटमध्ये अगदी तुम्हाला काळपट डिंक येईल, आपला अगदी पांढरा शिपट आणि काही थोडं लाल प्रमाणात आहे डिंक. तर याचं जे गुणधर्म आहेत हे तुमचं, जसं की तुमचा जुलाब लागणे किंवा तुमचे हाडांचे काही प्रॉब्लेम असतील, तुम्हाला तर माहितीच आहे की डिंकामधून जे काय आज असेल, कुठली शस्त्रक्रिया झाली किंवा कोणाचं हाड फ्रॅक्चर झालं तर डिंक हा डिंकोडा जी पद्धत असते आपलं, म्हणजे खोबऱ्यामध्ये हे मिक्स करून डिंक वगैरे देतात बाबळीचा. पण बाबळीपेक्षा हा शेवग्याचा डिंक एवढा गुणकारी की याचे एवढे फायदे आहेत की तुमचं कुठलाही म्हणजे विकार असू द्या, हाडांचा वगैरे, सांधेदुखी, हा टोटल 5 ते 6 महिने जर रेग्युलरमध्ये घेतलं तर तुमचा पूर्ण क्लिअर होऊन जातो. कुठलाच तुम्हाला असं त्रास राहत नाही. म्हणजे सांधेदुखी, गुडघेदुखी हा डिंक बी आपण एकदम चांगल्या अशा पद्धतीनं वाळवून वगैरे देतो. आणि हा खाण्यासाठी मग तुम्ही थोडे तुकडे तुकडे करून खाऊ शकता किंवा त्यामध्ये आपल्याला असं टॅबलेटमध्ये बी येतो. आपण याची पावडर करून असे टॅबलेट बनवू शकतो. हा कसा, म्हणजे याची पेस्ट पुन्हा पावडर बनवून ह्याचे डिंक? हो, डिंकाची पावडर करून नंतर टॅबलेटमध्ये कन्वर्ट केले. याचे बी एकदम चांगले असे गुणधर्म आहेत. आरोग्यासाठी एकदम चांगलं. डिंकाचं जर सेवन केलं तर तुमचा कुठलाही म्हणजे सांधेदुखी, गुडघेदुखी हा जो आजार आहे तो कायमचा बरा होतो. हो, तो देखील आपल्याकडे दोन्ही रूपात म्हणजे मिळून जाईल. आणि त्याचे म्हणजे भरपूर असे शेवग्याच्या झाडाचे गुणधर्म आहेत सगळे. म्हणजे तुमचं साल असेल, डिंक असेल, फुलं असतील किंवा मुळं असतील, प्रत्येक हा मेडिसिनल पार्ट आहे. आज आयुर्वेदाचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. लोकांचं आज आरोग्य जर बघितलं, ऑलोपॅथीची औषधं खाऊन आजार कधीही बरे होत नाहीत. पण तुम्ही जर हे आयुर्वेदिक प्रोडक्ट वापरले तुमचे आजार कायमचे दूर होतात. त्या दृष्टीनं अतिशय चांगले असे रिझल्ट आहेत आणि कमी खर्चामध्ये, विना त्रास होता, कुठला याचा साईड इफेक्ट नाही. आज जर तुम्ही ऑलोपॅथीची घेतली तर किडनी फेल होणे किंवा इतर काही तुम्हाला आजार जडतात, साईड इफेक्ट आहेत. तसं आज आयुर्वेदिक जर प्रोडक्ट आहेत, कोरोनानंतर तो लोकांमध्ये हळूहळू जागरूकता व्हायला लागली. आणि जे काही विकसित देश आहेत आज ऑलोपॅथीपेक्षा ते आयुर्वेदाला खूप मानतात. अमेरिका, रशियासारख्या देशांमध्ये आज आयुर्वेदिक प्रोडक्टची खूप म्हणजे मागणी आहे. आज आपल्या देशाचं बघितलं तर आपल्यात सगळ्या गोष्टी जवळजवळ 400 ते 450 आयुर्वेदिक वनस्पती अशा आहेत की ते आपल्या सहजासहजी उपलब्ध आहेत. पण तर लोकांना त्या गोष्टीची माहिती नाही. त्याच्यातलं शेवगा हे एक दुर्मिळ, म्हणजे कुठेही आढळणार आहे, कोण लक्ष देत नाही त्या गोष्टी. पण एवढे आरोग्यदायी फायदे आहेत. आता ह्या 3-4 वर्षामुळे हळूहळू लोकांमध्ये जागरूकता यायला लागली. जे काही आज मिडल क्लासचे आहेत, अगदी आमच्याकडे आज पावडर वगैरे घेणारे जर लोक बघितले तर बऱ्या प्रमाणात डॉक्टर वगैरे आहेत. सगळ्यात सजग जर प्राणी म्हटलं तर मग मानवामध्ये जर म्हटलं तर डॉक्टर. त्यांना आरोग्याची, हेल्थची खूप काळजी असते. बरेचसे लोक मग ते आमच्याकडून पावडर वगैरे घेऊन रेग्युलरमध्ये वापरतात. त्यानंतर आपण हा एक म्हणजे शेवग्याचे जे शेंग आहेत, आता सीझनला खूप मोठ्या प्रमाणात आवक येते. आणि पावसाळ्याचं तुम्हाला घरी शेंग जर खायची म्हणलं तरी कुठे मिळत नाही, मार्केटमध्ये मिळत नाही किंवा कुठेही नाही. तर हे बी आता नवीन आपण एक प्रोडक्ट आहे, ह्याचं 2 पद्धतीनं वापर करू शकता. हा हे फ्लेक्स तुम्ही गरम पाण्यात टाकून उकळून घेतले तर याचं शेंगाचं, आपलं शेवग्याची शेंगा जशी भाजी होते तशी होऊ शकते. किंवा यामध्ये आपण दुसरा एक ऑप्शन आहे, याची पावडर बनवून याची पेस्ट देखील आपण भाजीमध्ये वापरू शकतो. सांबर वगैरे बनवताना आपल्याला शेवग्या शेंग मिळत नाही, तर याची देखील डिमांड दिवसेंदिवस आता वाढेल. थोडं नवीन प्रयोग आहे हा, आपण आता पहिल्यांदाच केला आहे. तर हे एका ऑड सीझनला आपल्याला करता येईल. म्हणजे ह्याचं बी आरोग्यदायी असं भरपूर फायदे. शेवग्याच्या शेंगेचं महत्त्व तर लोकांना माहितीच आहे. शेवग्याच्या प्रत्येक कुठलाही भाग घ्या, त्यामध्ये प्रत्येक भागामध्ये न्यूट्रिशन खूप मोठ्या प्रमाणात आहेत. तुमचं ते डिंक असेल किंवा साल असेल किंवा त्याचे शेंगा असतील, तर हे जर नियमितपणे खाल्लं तर आपलं जे काही आता आरोग्यासाठी खर्च होतो डॉक्टरांकडे वगैरे मेडिकलला, तो खर्च नक्कीच वाचेल आणि सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहील. ठीक आहे सर. मोरे साहेब, आपण खरंच चांगलं शेतकऱ्यांसाठी किंवा मानवाच्या आरोग्यासाठी तुम्ही खरंच एक जागरूक नागरिक आहात आणि चांगला लोकांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून खरंच तुम्ही चांगले प्रयोग केलेले आहेत. तर आता जसे तुम्ही या पावडरचे फायदे सांगितले, आम्हाला डिंकाचे सांगितले, तर हे लोकांना हवं असेल तर ते तुमच्याकडून कसे मागवू शकतील
किंवा तुम्ही त्यांच्यापर्यंत कसे पोचवू शकाल? नाही, लोकांना काय ॲड्रेस वगैरे पाठवले तर आपल्याकडे कॅश ऑन डिलिव्हरीचा बी ऑप्शन आहे. संपूर्ण भारतात किंवा भारताबाहेर असेल तरी बी आपण कॅश ऑन डिलिव्हरी देखील घरपोच प्रोडक्ट पाठवून देतो. किंवा तुम्हाला अगोदर पेमेंट करून ॲड्रेस पाठवून देखील दोन्ही पद्धतीने मागवू शकता. जसं जर तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीनं तुम्हाला प्रोडक्ट अगदी घरपोच मिळून जाईल. आणि आरोग्यासाठी आज जे तुम्ही खर्च करता इतर अवांतर त्याच्यापेक्षा जर थोडं याला केलं तर नक्कीच खूप कमी खर्चातलं आहे. आणि याचे जे फायदे आहेत हे असे लॉंग टाईम, म्हणजे तुमचा BP शुगर तुमच्या आयुष्यात एकदा झाला तर कधीच म्हणजे तो बरा होत नाही आजार. आता आमच्याकडे असे बरेचसे लोक येते की त्यांचे BP शुगर आपण नॉर्मली आहेत, आता 6 महिन्यानंतर ते अगदी ठणठणीत झालेले आहेत पावडर घेतले. हो, पावडर घेतल्यानंतर. आता आमच्यात पूर्वी कसं लोकलला कोणी लोक खात नव्हते. आज बरेचसे कस्टमर असे आहेत की आपण जर सांगितलं मी या दिवशी येणार आहे तर लोक वाट बघत थांबतात रस्त्याला. ठीक आहे. तर म्हणजे लोकांनी तुमच्याशी मोबाईलवर कॉन्टॅक्ट केला आणि काय जे असेल त्याची किंमत त्याप्रमाणे फोन पे केलं आणि हो, ऑनलाईन पेमेंट बी करू शकतात. कॅश ऑन डिलिव्हरी हो मिळून जाईल. काय अडचण. कुरिअर वगैरे पाठवतात? कुरिअर आहे, ST पार्सल आहे, ट्रान्सपोर्ट आहे, परत म्हणजे जे काही सिस्टम आहेत आपल्याकडे सगळे अवेलेबल आहेत. ओके. तर निश्चितच मंडळी, जर का आपल्याला ही पावडर हवे असेल तर जरूर पावडर असेल, डिंक असेल किंवा शेवग्याच्या शेंगा सुकवलेल्या हव्या असतील तरीसुद्धा आपण मोरे सरांशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि ही आयुर्वेदिक पावडर मागवू शकता. साहेब, आपलं पुन्हा एकदा नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा. माझे नाव महादेव मोरे, गाव साडे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर आहे 95 27 70 04 14. ओके, धन्यवाद साहेब. नमस्कार.